असं काम करावं लागतंय भाऊ. माणसाच्या अंगात जर कला असेल तर कला माणसाला कधीच उपाशी मारत नाही. तर हे कलेचं साध्य असं उदाहरण आहे बघा. एक नंबर तर आता मी बसलो त्याच्या बाजूला, तेच कलेचं मला साध्य करायचं आहे. मी पुरा ताकदीनं दोरा खिचित होतो पण चराड काय तुटना. तर मी प्रयत्न केले. कसं आहे युवा रागात आहे म्हणलं तुटून बघेल तर नाही. थांब कुठं झालं आहे. पाईप उचलाय आणि पडलो असतो धर पडलो असतो पण उठलो डबल आणि आपल्याला पाईप पसरायचं काम झालं आहे. पाणी लावायचे बाजरीला. तर चलो. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे एका मिनी ब्लॉगमध्ये. तर मंडळी आता आपण सकाळ सकाळ उठून तयारी वगैरे केली. जेवण तर अजून केलं नाही. तर सकाळ सकाळ उठून लगेच चालू आहे आपण पाईपलाईन पसरायला. तर आपल्याला बाजरीला पाणी भरायचं आहे. तर आपण बाजरी टाकली होती, तुम्ही व्हिडिओ बघितले असेल. तर चला आबा, हे बघा खांद्यावर पाईप घेतला आहे ओढायचं काम करतो. पाईप ओढं ना मोकार जड होतं आणि त्या गुतला होता कुठेतरी. पक्का वाढायचा प्रयत्न करे पण हाताने ओढला तो ओढला. तर चलो अभि पाईपलाईन पसरणे की. हे बघा असं काम करावं लागतंय भाऊ. बरेच लांबून पाईप ओढायचे होते. हे बघा खाली वाळातून तर वर घरी पाईप ओढायचे. अंतरही बराच होता. तर चलो अभि देखते क्या क्या. ओके काढलं का? हां असं आता हे दोनच पाईपवर न्यायचे होते. हे बघा हे दोन पाईपवर घेऊन गेलो आणि फायनली आता आपली पाईपलाईन बाजरीपर्यंत गेले. आणि हे बघा हा जुगाड कोणाला माहिती आहे पाईप बसवण्याचा फडका लावून तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा असं जुगाड लावायचा आणि दगडांना वरून ठोकायचा दणात दण की लगेच पाईप बसतो. हे बघा इथं पण पाईप बसवण्याचं काम झालं आपलं. फक्त एकच पाईप बसवायचं राहिलं आहे. आता ऑल क्लिअर काम झालेलं आहे. तर आता बघू आता पुढं आपण काय काय करतो ते. हे पण असं ठोकायचं हे कोणाला माहिती आहे कमेंटमध्ये नक्की. तर फायनली आता आपलं पाईप पसरण्याचं काम झालेलं आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता डायरेक्ट आता वफ्यामध्ये पाईप सोडलेला आहे. तर आता पाणी सोडलं नाही अजून पाईपलाईन पसरून झाली. तर हे बघा समोर बाजरी दिसते तुम्हाला. ती बरोबर एक एक बोट एवढी आले मापात नाही का. तर आता हिला पाणी सोडायचं काम करायचं आहे. तर हे बघा इकडं पण बाजरी आहे. दोन्ही फोंडेली बाजरी. आता ते काम झालं आणि आता आपण हात धुतोय कशासाठी तर आपल्याला आता जेवण करायचं आहे. तर चलो अभि जेवण करणे. तर आता आपण बसलो जेवण करायला. आता पोटामध्ये मोकार कावळं कोकत होतं कारण का सकाळ सकाळी आपल्याला जेवणाची सवय. सकाळ सकाळी आपल्याला काम लागलं. तर आता एवढं आपण दड पितो आणि आता भेटू पुढं. चलो भाई आता आपलं जेवण झालेलं आहे. तर आपण आता कलेचा सादर. हे बघा कला जर माणसाच्या अंगात असली तर माणूस उपाशी राहू शकत नाही. मला पुढे बोललंच होतं. तर एकच नंबर कासरं बनवण्याचं काम चाललं आहे. हे बघा तर